राजकीय घडामोड महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ खातेवाटपात नवीन ट्विस्ट समोर येण्याची शक्यता आहे। मागच्या सरकारमध्ये उद्योगासह काही इतर महत्त्वाची खाती शिवसेनेकडे होती। ती खातीही भाजप आपल्याकडे घेण्याची तयारी करत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खातं सुद्धा आपल्याकडे घ्यायच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत। यासह इतर महत्त्वाच्या खात्यांमध्येही मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। याच खात्यांसाठी ते आग्रही होते। त्यात नगरविकास हे खातं आपल्याकडेच राहावं यासाठी स्वतः एकनाथ शिंदे आग्रही होते। अगदी शपथविधीच्या आधी काही तासांपर्यंत ते शपथ घेणार की नाही यावरनं वेगवेगळ्या चर्चा समोर येत होत्या। त्यांच्याकडूनच मंत्र्यांकडून त्यांनी शपथ घ्यावी अशी गळ त्यांना घातली जात होती आणि यामागचं प्रमुख कारण हेच होतं की काही खाती जी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत ती सुद्धा त्यांच्याकडनं काढून घेतली जातात की काय अशी शंका एकीकडे उपस्थित होत होती। आणि आता नगरविकास हे खातं सुद्धा जे शिंदेंकडेच आहे गेल्या 2 वर्षाच्या काळात ते मात्र आता भाजप स्वतःकडे घेण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। त्यामुळे शिवसेनेची काही महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडेच ठेवेल अशी ही महत्त्वाची बातमी समोर येते। सूत्रांकडून मिळालेली ही माहिती आहे आणि त्यामुळे काही महत्त्वाचे फेरबदल जे आहेत ते पाहायला मिळू शकतात। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय अधिक माहिती? आणि जे एकनाथ शिंदे नगर विकास खाते यापूर्वी होतं या खात्यांबाबत सुद्धा दिल्ली पक्षश्रेष्ठी भाजपाकडे आग्रह असल्याची माहिती आता नव्याने समोर येत आहे। अर्थात यामुळे काही खल नवीन तयार होतील की काय, वाद नवीन होतात की काय हे पाहणं गरजेचं आहे। कारण की वित्त खात्यासाठी अजित पवार आग्रही आहेत आणि दुसरीकडे नगर विकासासाठी एकनाथ शिंदे खूप आग्रही आहेत। अशा परिस्थितीमध्ये या दोन्ही नेत्यांना नवीन कुठली तरी इतर महत्वाची खाती, विशेषतः महसूल असेल किंवा ऊर्जा किंवा तसंच इतर मोठं काही खातं हे दिलं जावं असं म्हटलं जातं आणि त्याबद्दल त्यांची जी मूळ खाती त्यांच्याकडे आधीच्या गव्हर्नमेंटमध्ये होती ती भाजपाने घ्यावीत। भाजपकडे सगळी महत्वाची खाती असावीत याचा मागचा एक मतप्रवाह असा आहे की स्टेबल गव्हर्नमेंट आहे, लार्जर संख्या आहे। अशा परिस्थितीमध्ये एका विंडोमध्ये एका विचारांच्या सरकारमध्ये असणाऱ्या काही महत्वाच्या नेत्यांकडे जर ही सगळी महत्वाची खाती असतील तर अधिक सोयीस्कररित्या सरकार चालवणं चांगलं आहे आणि त्याच्या स्वरूपाचा मेसेज सुद्धा दिला जाईल। अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाहीये, पण अशा स्वरूपाचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे कुठे ना कुठेतरी एक महायुतीत नवा तेढ निर्माण होतोय की काय अशी एक जोरदार चर्चा आहे। अगदी, मात्र त्यामुळेच एकीकडे आपण यापूर्वी पाहिलं होतं की नाराजी होती, शिंदेंची नाराजी अगदी शपथविधीच्या काही तास आधी दिसली होती। त्याचंच हे मुख्य कारण होतं असं म्हटलं जात होतं आणि आता ते समोर येतंय। यावरती जर खरंच येत्या काळामध्ये अशी नाराजी राहिली तर ती कशी दूर करणार? वास्तविकतेत शिंदेंना गृहासाठी ते आग्रह वरवर जरी करत असले तरी त्यांना माहित होतं की गृह खातं हे भाजप किंवा मुख्यमंत्री हे सोडणार नाही आहेत। कारण की भाजप शासित राज्यामध्ये जिथे आपण जर पाहिलं तर कायम त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे किंवा भाजपच्या काही महत्वाच्या नेत्यांकडे गृह मंत्रालय ठेवलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये गृह मंत्रालय हे सोडणार नाही हे स्पष्ट आहे। तरीही दुसरीकडे शिंदे गृह मंत्रालयाचा आग्रह धरत असताना इतर खाती काही पदरात पडतायत का याची चाचणी करत होते। कदाचित त्यांना इतर खाती मिळतीलही याविषयी दुमत नाही, पण नगर विकास खातं सुद्धा शिंदेकडे कदाचित जर राहिलं नाही तर मात्र शिंदेसाठी आणि एकूण शिवसेनेसाठी मोठा धक्का मानावा लागेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर।